नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आता हॉस्पिटलला सुमित्राची वाट बघत असते आणि तेवढ्यात आता सुमित्रा तेथे येते. तर जानकीला खूप आनंद होतो. जानकी विचारते की आई, अहो तुम्ही कुठे असं न सांगता निघून गेल्या होतात. आम्ही तुम्हाला किती शोधले आणि तुम्ही असं फोनसुद्धा उचलायला तयार नाही. असं काय कारण होतं की तुम्ही न सांगता निघून गेल्या. तेव्हा आता सुमित्रा सांगणार तोच लगेच आता ऐश्वर्याचं बोलणं सुमित्राच्या डोळ्यासमोर येतं. सुमित्राला आता हे आठवते की ऐश्वर्याने जी काही अट घातलेली आहे त्यामुळे आता सुमित्राला ती अट आठवते आणि सुमित्रा लगेच शांत बसते. सुमित्रा आता मुद्दाम जानकीशी खोटं बोलते. अगं मी देवळात गेले होते सारंगसाठी प्रार्थना करायला. तेव्हा आता जानकी म्हणते की आई मला वाटलं. तेव्हा जानकी पुन्हा शांत बसते. तर सुमित्रा विचारते की काय ग, काय वाटलं. जानकी म्हणते की अहो आई काही नाही, मी सारंग भाऊजींना अंगारा लावून येते. म्हणून जानकी आता सुमित्राच्या हातातील अंगारा घेते आणि तेवढ्यात नर्स येथे येते आणि जानकीला विचारते की काय हो तुम्ही कुठे जातात. तेव्हा आता जानकी म्हणते की सिस्टर, अहो माझे धीर यांना बरं वाटत नाही म्हणून देवीचा अंगारा मी त्यांना लावण्यासाठी जाते. तेव्हा आता जे काही ऐश्वर्याची पैसे दिलेली सिस्टर आहे तर ती लगेच म्हणते की नाही नको, आतमध्ये जायला तुम्हाला आता परवानगी नाही. तेव्हा आता जानकी त्यांना रिक्वेस्ट करते की हे बघा, अहो मला फक्त अंगारा लावून द्या, मी लगेच बाहेर येईल, मी तेथे थांबणार सुद्धा नाही, बाकी मला तेथे काहीच करायचं नाही. त्यावर आता नर्स म्हणते की नाही मॅडम, मी तुम्हाला खरं सांगते, आतमध्ये पाठवायचं नाही असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. तेव्हा जानकी म्हणते की अहो पण, तर लगेच नर्स म्हणते की अहो तो अंगारा माझ्याकडे द्या, तो मी लावते. तेव्हा आता ती नर्स मात्र ऐश्वर्याची पैसे दिलेली आहे हे जानकीला काही अजूनपर्यंत माहिती नसतं. तेव्हा आता जानकी तिच्या हातामध्ये ती अंगाऱ्याची पुडी देते. तेव्हा लगेच आता सुमित्रा जानकीच्या हाताला धरते. जानकी तू काही खाल्लंस का, अगं तू निदान पाणी तरी पी. तेव्हा जानकी म्हणते की नाही आई मला काही पण नको. म्हणून ती लगेच आता डॉक्टरांना आवाज देते. तर सुमित्रा तिला अडवते की काय ग जानकी, आता तुझं डॉक्टरांकडे काय काम आहे. कारण आता जी काही डॉक्टर समोर दिसते ती मात्र आता ऐश्वर्या डॉक्टरांचा कोट घालून तेथे सारंगच्या रूममध्ये जात असते. आणि आता सुमित्रा मुद्दाम जानकीला तेथे जाण्यापासून अडवत असते. कारण सुमित्राला भीती वाटते जर ऐश्वर्याला ह्या जानकीने जर ओळखलं तर ती सारंगला तिला भेटून देणार नाही. म्हणून ती जानकीला म्हणते की अगं त्यांना त्यांचं काम आहे, तू कशाला त्यांना थांबवतेस. तेव्हा आता जानकी म्हणते की आई, अहो डॉक्टरांना हे विचारायला नको का सारंग भाऊजींना डिस्चार्ज कधी मिळेल आणि ICU मधून कधी त्यांना बाहेर शिफ्ट करणार. तेव्हा आता सुमित्रा मुद्दाम जानकीच्या हाताला धरते. अगं तू दमली असेल, प्लीज अगं तू इतकं टेन्शन घेऊ नको, तू निवांत खाली बस. तेव्हा जानकी म्हणते की ते डॉक्टर असे का असतील, ते थांबले का नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते की हे बघ जानकी तू शांत हो. सुमित्राला आता काही झालं तरी आता त्या रूममध्ये मात्र आता जानकीला जाऊन द्यायचं नसते. आणि नर्ससुद्धा बरोबर आता अंगारा लावायला सुद्धा जानकीला का जाऊन देत नाही. हे सर्व काही आता प्लॅननुसार त्यांच्या सुरू असते. सुमित्रा आता जानकीला तेथून पाणी पिण्यासाठी देते आणि हे बघ जानकी जरा शांतपणे बस. आणि तेव्हा जानकी आपली शांतपणे पाणी पित असते. तिला कुठे आता ह्या सुमित्राला बद्दल काही असं माहिती असते का सुमित्राने ऐश्वर्याला इथे आणले म्हणून आणि सारंगच्या रूममध्ये आपल्याला जाण्यापासून का अडवते. बिचारी जानकी आपली तेथे बसून पाणी पिते. तर आता सुमित्राचं सगळं लक्ष आता इकडे ऐश्वर्या रूममध्ये गेलेली आहे, नक्की कोणी तिला बघणार नाही ना याकडे असतं. तेव्हा आता नाना हे रूमच्या बाहेर येतात. सुमित्रा सुमित्रा अगं सुमित्रा म्हणून सुमित्राला अगदी घरभर आवाज देतात. आजी तर समोर बसलेलीच असते. तेवढ्यात अवंतिका बाहेर येते. अवंतिका म्हणते की अहो नाना आई घरी नाहीत. तेव्हा आता नाना विचारतात की कुठे गेली ती. तेव्हा आता आजी असते ना, आजी आता लगेच उठते आणि म्हणते की आपल्या सारंगला बघण्यासाठी ती हॉस्पिटलला गेलेली आहे. तेव्हा नाना म्हणतात की काय. तर आता आजी अवंतिकाला विचारते की अवंतिका अगं आता सारंग कसं आहे ग. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो आत्ताच मी सुमित्राशी बोलले, ते शुद्धीवर आले नाही परंतु त्यांची तब्येत बेटर आहे. तेव्हा नाना रागानेच विचारतात की आता तो बरा आहे का. एक काम कर, तू सुमित्राला फोन कर आणि तिला घरी येण्यासाठी सांग लवकर. मला एक कळत नाही सुमित्राला तेथे जाण्याची गरज काय होती. तेव्हा आता आजी म्हणते की अहो जावई बापू इतकं चिडायला काय झालं तुम्हाला आणि तुम्ही गरजच नाही असं का म्हणतात. अहो काही झालं तरी ते तिचं लेकरू
आहे तेव्हा नाना रागानेच म्हणतात की त्या सारंगला चुचकारू नका सासूबाई, आता ते लेकरू नाही राहिलेलं आईच्या मागे पुढे करणार, आता तर तो बायकोचा बैल झालेला आहे, बायकोच्या मागे पुढे करणारा। नाना तर भयंकर चिडलेले असतात। तर अवंतिका म्हणते की नाना अहो तुम्ही शांत व्हा। तेव्हा नाना म्हणतात की अवंतिका मी कसा शांत हो तूच सांग मला। आपण ती घाण घराच्या बाहेर काढली, सारंगच्या बायकोला आपण गुन्ह्याच्या नावाखाली घराच्या बाहेर काढलं, तिने आपल्या बरोबर काय केले, ती कशी वागली, आपल्याला किती त्रास दिला आणि सारंग तिच्यासाठी आत्महत्या करतोय, काय औलाद माझ्या पोटाला जन्माला आली रे देवा, कुणास ठाऊक। तेव्हा आजी म्हणते की अहो जावई बापू तुम्ही असं बोलू नका हो, अहो आपला सारंग तिथे तडफडतोय। तेव्हा नाना म्हणतात की तडफडतोय पण त्याचा बाप इतके दिवस अथरुणाला खेळून होता, तडफडत होता, हे त्याच्या लक्षात नाही का राहिले, तिला या घरातून हाकलून दिले तर लगेच त्याचे नाटकं सुरू झालेत। याच्यावरूनच कळते की तो बायकोच्या किती नादी लागलेला आहे, ते अगदी बैलवेडा झालेला आहे तो बैलवेडा। आणि हे बघा या सगळ्या नाटकाला तुमची लेक भुलत असेल परंतु मी नाही भुलणार, शेंडेफळ म्हणून आम्ही त्याचे इतके लाड केलेत आणि तोच आता आम्हाला शेंडेफळ लावायला निघालास का। तेव्हा आता आजी म्हणते की अहो जावई बापू इतकं कशाला चिडतात, पुन्हा तुम्हाला त्रास होईल, त्यामुळे तुम्ही शांत राहा जरा। तेव्हा आता नाना भयंकर चिडतात। नाना म्हणतात की हे बघा सासूबाई मला जर त्रास होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक काम करा, तुमच्या लेकीच्या डोक्यामध्ये काहीतरी 4 शब्द शहाणपणाचे घाला आणि शहाणपणच घाला बर का, बाकी काही नाही। आणि अवंतिकाला म्हणतात की हे बघ अवंतिका तू तुझ्या सासूला फोन कर आणि त्याला बघून झालं असेल तर ताबडतोब घरी ये असे सांग। आणि नाना रागाने आतमध्ये निघून जातात। त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या सारंगच्या रूममध्ये येते आणि सारंगला उठवत असते की सारंग उठा, अहो सारंग उठा। सारंग लगेच आता ऐश्वर्याला बघतो आणि त्याला इतका त्याचा चेहरा खुलतो आणि लगेच उठून बसतो। ऐश्वर्या अहो तुम्ही आलात का असे म्हणतो। अच्छा म्हणजे आईने तुम्हाला इथे आणलं का अहो ऐश्वर्या असे विचारतो। तर ऐश्वर्या म्हणते की अहो त्यांनी तर मला खूप अशी स्वतःहून रिक्वेस्ट केली आणि ते स्वतःहून मला इथे घेऊन आल्यात। आणि हे बघा सारंग अहो जानकीने मी आत येत होते तेव्हा डॉक्टर म्हणून हाक मारली होती, पण तेव्हा सुद्धा आई सावरून घेतलं आणि मला वाचवलं, सगळं काही आपल्या मनासारखं होतंय सारंग, अहो आईंना बरोबर तुमची दुसरी नस कळलेली आहे। तेव्हा सारंग हसतो, अहो काय ऐश्वर्या हो तुम्हीच माझी दुसरी नस आहात। हे बघा सारंग तुम्हाला माहिती आहे का आई आता माझ्यासाठी काहीच पण करायला तयार असेल। तेव्हा ऐश्वर्या इतकी खुश होते आणि सारंगला म्हणते की अहो सारंग त्यांनी ऑलरेडी केलेला आहे, अहो आपला दुसरा प्लॅन सुद्धा सक्सेसफुल झालेला आहे। तेव्हा हे ऐकून सारंगला इतका आनंद होतो। सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो काय सांगतात, दुसरा प्लॅन सुद्धा सक्सेसफुल झाला का। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो सारंग, सारंग हे बघा आता कायम मी तुमच्या सोबत राहणार आहे। तेव्हा आता सारंग म्हणतो की जानकी वहिनी परंतु यात मोडता तर घालणार नाही ना। तेव्हा लगेच आता कोणीतरी आत येत आहे असे आता सारंग आणि ऐश्वर्याच्या लक्षात येते। तेव्हा सारंग परत खाली झोपण्याचे नाटक करतो आणि तेवढ्यात आता जानकी आत येते, ऐश्वर्याला बघते आणि ऐश्वर्याला बघून आता जानकीला खूप राग येतो। जानकी रागाने तिचा हात धरून तिच्या ओढते आणि ऐश्वर्याला बघते। जानकी म्हणते की ऐश्वर्या अगं तू डॉक्टरांच्या वेशात, म्हणजे अच्छा मगाशी तूच होती की माझ्या समोरून इतक्या घाईत निघून गेली, तर जसे थोड्या वेळापूर्वी तू डोक्यावर पदर घेऊन निघून गेली होती तोंड लपवून, आणि हे सर्व काय चाललं। ऐश्वर्या तुझे ही सर्व नाटक बंद कर आणि हे बघ खोटं बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस, तुझं जे काही सुरू आहे ते सर्व काही मला कळते आणि आता नवीन कोणता प्लॅन आहे तुझा, इतकं सगळं होऊन सुद्धा तुझी येथे येण्याची हिंमतच कशी झाली ग। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आवाज खाली कर, हे हॉस्पिटल आहे जरा हळू बोल। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघ स्वतःहून मी येथे आलेले नाही, दुसऱ्याच्या मर्जीने येथे आले, कारण मला येथे बोलावले म्हणून आले। तेव्हा आता जानकी म्हणते की बोलावलं, अगं कोणी बोलावलं तुला, अगं सांग ना कोणी बोलावलं। तेव्हा आता जानकी असं विचारत असताना सुमित्रा आतमध्ये येते। सुमित्रा लगेच म्हणते की मी बोलावले। तेव्हा आता सुमित्रा खाली मान घालत आता रूम मध्ये येते आणि मी बोलावले असं म्हणते। तर जानकी म्हणते की आई तुम्ही बोलावलं या ऐश्वर्याला, अच्छा म्हणजे मगाशी माझ्या समोरून तुम्ही डॉक्टरच्या वेशात जिला पाठवलं तर ती ऐश्वर्या होती का, आणि आई माझ्यापासून लपून तुम्ही हे सर्व केलं का, आई का असं केलं। आणि तुम्हाला माहितीच आहे की ह्या मुलीने आपल्याला किती त्रास दिला, त्या मुलीने आपल्याला किती मनस्ताप दिला, तरी
सुद्धा तुम्ही तिला का घेऊन आलात, कशासाठी? आई जानकीला आता एक खूप मोठा धक्का बसलेला असतो की आईने असं का केलं असेल. तेव्हा आता सुमित्राला वाईट वाटतं, परंतु तिचा नाईलाज असतो. ती म्हणते की हे बघ, माझ्या सारंगसाठी ग, अगं मी माझ्या सारंगसाठी तिला इथे घेऊन आले. अगं माझा मुलगा जीवन मरणाच्या दारात तडफडतो आणि सारखा तो ऐश्वर्याचं नाव घेतो, अगदी तो मरणाशी झुंजतोय. मग मी काय करू? काय दुसरा पर्याय माझ्याकडे नव्हता. त्याची ही अवस्था मला बघवत नव्हती. आणि तुला माहिती आहे की नव्हतं की लहानपणी अगं जेव्हा त्याला ताप चढायचा, त्याच्या मनातील गोष्ट जर पटकन त्याला दिली तर लगेच त्याचा ताप उतरायचा. तेव्हा मगाशी सुद्धा तो सारखं ऐश्वर्याचं नाव घ्यायचा आणि सारखं ऐश्वर्याचं नाव घेतल्यानंतर माझ्या मनात आले की ऐश्वर्याला जर मी परत घेऊन आले तर हा नक्की लवकर बरा होईल म्हणून मी तिला घेऊन आले. त्यामुळे माझी चूक आहे, मला माफ कर. माझी चूक मला मान्य करते. माझा हेतू मात्र अगदी सोच्चा आहे. माझी पद्धत चुकली असेल, परंतु हे बघ मी मान्य करते की मी एक आई आहे. म्हणून आता सुमित्रा जानकीसमोर हात जोडते. मला फक्त इतकेच वाटत होते की आपला सारंग लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी मी हे सर्व केले. तेव्हा आता जानकी रागाने ऐश्वर्याकडे बघते. तेव्हा आता जानकी लगेच सुमित्राच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि एका आईचं मन, आई मी समजू शकते. आई तुम्ही खरंच खूप चांगल्या आहेत, परंतु तुमच्या चांगुलपणाचा ऐश्वर्या फायदा उठवते त्याचं काय? आई डोळे उघडा, तुम्ही तुमच्या भाबडेपणाचा ही नालायक ऐश्वर्या फायदा घेते. आई ही सर्व यांची नाटकं आहे, तुम्ही यांच्या नाटकाला भुलू नका. आणि फक्त ऐश्वर्याच ना, सारंग भाऊजी सुद्धा ह्या प्लॅन मध्ये सामील आहे. तुमचा मुलगा सुद्धा नाटक करतोय आई. तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही जानकी, अगं तू एकदा सारंगची अवस्था बघ ना, तो कशाला नाटक करेल? एकदा तू सारंगची अवस्था बघ ना. आणि हे बघ तू आता रागात आहे, त्यामुळे तुला असं वाटत असेल. तेव्हा जानकी म्हणते की नाही आई, तुम्ही पुन्हा ती चूक करतात. आई पुन्हा ती चूक करू नका. ह्या अशा खोट्या वागणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. आई मी तुमच्या समोर हात जोडते. सगळं काही जशाचे तसे करू नका. ही नालायक ऐश्वर्या किती नालायक आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तिने आपल्या सगळ्यांची दिशाभूल केली. आई तिच्यामुळे आज घरामध्ये इतकं मोठं वादळ निर्माण झालं होतं. आई तिच्यामुळे मला वनवास भोगावा लागला. पण त्यानंतर आई सगळ्यांना सर्व खरं कळलेलं आहे की कोण चूक आणि कोण बरोबर आहे. येथे सारंग भाऊजींसाठी तुमचा जीव तुटतोय, परंतु आई एक गोष्ट लक्षात घ्या, आपण सगळेजण सारंग भाऊजींसाठी आहोत. फक्त पहिलं तुम्ही या मुलीला जेथून आणलेला आहे ना तेथे परत सोडून या, इतकीच मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. आई हा ऐश्वर्या नावाचा रोग आपल्या घरामध्ये नको. हिला आत्ताच्या आत्ता तुम्ही येथून हाकला. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं जानकी, तुला कळत कसं नाही, ही जर येथून गेली तर सारंगची तब्येत आणखीन बिघडेल, त्याच्या जीवाला धोका आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की आई अहो तुम्हाला कसं समजावू, अहो हे सर्व दोघेही नाटक करतात, यांच्या नाटकाला भुलू नका. तेव्हा आता जानकीचं हे बोलणं ऐकून ऐश्वर्या म्हणते काय म्हणालीस, मी नाटक करते? आणि आई अहो तुम्ही बघितलंस का, ही जानकी काय माझ्यावर असेच वाटेल तसे आरोप करते, म्हणून आई मी येथे यायला तयार नव्हते. तेव्हा जानकी म्हणते की हो का, अगं तू येथे येत नव्हती मग कशाला आलीस? त्यामुळे येथून आणि आमच्या आयुष्यातून कायमची निघून जा. ऐश्वर्या म्हणते की आवाज खाली कर आणि हळूच बोल. माझ्या नवऱ्याची तब्येत खराब आहे, तो बेशुद्ध आहे, कळतंय ना तुला? आणि हे बघ मी तुझं ऐकून घेण्यासाठी येथे नाही आले आणि मी तुला एकदा सांगितलं, मला आईने येथे आणले, मी स्वतःच्या मर्जीने येथे आलेले नाही. आणि हे बघ तू जसे म्हणतेत ना, आणि खरंच मला नाटक करण्याची हौस असती तर मी येथे नसते. अगं मी टीव्हीत गेले असते, सिनेमात काम करायला गेले असते. मी येथे आले तर माझ्या सासूसाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी. तेव्हा जानकी म्हणते की नवऱ्यासाठी. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, मग तुला काय वाटतं ग, तूच तुझ्या नवऱ्यावर प्रेम करते का? अगं माझं सुद्धा माझ्या नवऱ्यावर अगदी खूप प्रेम आहे, लाख पटीने मी त्याच्यावर प्रेम करते. तुम्ही जरी मला घराच्या बाहेर काढलं तरी सुद्धा माझ्या नवऱ्यासाठी माझा जीव तुटतोय ग. तेव्हा ऐश्वर्याचं जे काही रडण्याचं नाटक आहे तर त्यात आता सुमित्रा परत बळी पडते. ती रोज माझ्या नवऱ्याची आठवण काढायचे, आमच्या लग्नातील फोटो बघायचे, आमच्या जगात आम्ही किती सुखी होतो, आम्ही एकमेकांच्या किती प्रेमात होतो, आणि सारंग जवळ येऊन रडण्याचं नाटक करते की हे असं कसं झालं आई, अहो असं कसं झालं, सारंग काय हे करून बसले, सारंग अहो सारंग का केलं तुम्ही असं, का केलं? अहो हे सर्व करताना जरा सुद्धा माझा विचार तुमच्या मनात आला नाही का? आता नाटक करायला तर एक नंबर असते. सारंग अहो तुम्हाला माहिती आहे ना की तुम्हाला त्रास झाला तर मला सुद्धा त्रास होतो, तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी येतो. मग सारंग अहो हे सर्व का केलं तुम्ही? अहो सारंग उठा, तुमची बायको तुम्हाला भेटायला आली, हो तुमची ऐश्वर्या तुम्हाला भेटायला आली, सारंग उठा. आणि उठा सारंग, बाद झालं, आता मी तुम्हाला काही होऊन देणार नाही, मी आले ना. सारंग उठा, मला म्हणजे माझी शपथ आहे तुम्हाला. तेव्हा अगदी सारंग
जोराने ती हलवते आणि उठवते की उठा सारंग, अहो उठा. परंतु सारंग आता नाटक करायला अगदी पुढेच असतो. अगदी डोळे झाकून तो उठायला काही तयार नसतो. तेव्हा आता जानकी समोर हे नाटक त्यांचं सुरू असतं. सुमित्रा सुद्धा आता रडत म्हणते की सारंग, अरे बाळा उठ, मी ऐश्वर्याला तुझ्यासाठी येथे घेऊन आले. अरे राजा डोळे उघड. आणि तेव्हा लगेच सारंग आता जोराने ओरडतो आणि डोळे उघडतो. काय ऐश्वर्या आली? तर लगेच आता सर्वजण सारंगकडे बघतच असतात. तेव्हा ऐश्वर्या खूप असं नाटक करते की तिला खूप आनंद झाला आहे म्हणून. आणि सारंगसुद्धा, आणि ऐश्वर्या तुम्ही आलात का? तर ऐश्वर्या म्हणते की आई अहो बघा ना सारंग शुद्धीवर आले. तेव्हा सुमित्रा म्हणते की सारंग मी तुझ्या ऐश्वर्याला घेऊन आले, त्यामुळे तू आता लवकरात लवकर बरं व्हायचं. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो आई. तेव्हा जानकीला राग येतो. जानकीला माहिती असतं की यांचं हे नाटक आहे. जानकी म्हणते की आई अहो बरं होण्यासाठी यांना अगोदर काही व्हायला तर पाहिजे ना. आणि काय हो सारंग भाऊजी, खरंच तुम्ही शुद्धीवर आलात का? हे सर्व नाटक करायला तुम्हाला लाज नाही का वाटत? अहो मी तुमच्या खोलीमध्ये जाऊन आले, मला ते स्क्रू ड्रायव्हर सापडला. तेव्हा सारंग नाटक करायला सुरुवात करतो की जसे त्याला खूप त्रास होतोय असं आता तो दाखवतो. ऐश्वर्या लगेच जोरात ओरडते की आई अहो सारंगला त्रास होतो. तेव्हा आता सुमित्रा रडते. सुमित्रा म्हणते की जानकी अगं त्याची अवस्था बघतेस ना तू, नको ना असं बोलूस. तेव्हा जानकी ओरडते की आई अहो हे सर्व नाटक करतात. आई मी म्हणते की तुम्हाला यांच्या नाटकाला तुम्ही प्लीज भूलू नका. तेव्हा सुमित्रा आता जानकीवरच ओरडते की बास कर. अगं मी तुला केव्हाची सांगते, तुला तर समजतच नाही. अगं जरा त्याची अवस्था बघ, त्याच्या अवस्थेचा विचार कर. अगं त्याच्या आईला तो फसवेल का? नाही फसवणार. आणि हे बघ जानकी प्रत्येक वेळेस तुझं म्हणणं बरोबर असतं असं नाही ग. आणि हे बघ जानकी तुला जर हे बघवत नसेल तर तो घरी जा, परंतु एक आई म्हणून मी माझं कर्तव्य पूर्ण करत राहणार. आणि या जागी जर ऋषिकेश असता तर तू असं वागली असती का? तेव्हा आता जानकी म्हणते की आई तुम्ही काय म्हणालात? तुझा ऋषिकेश तुमचा कोणीच नाही का? आणि हे बघा आई, तुमचा ऋषिकेश जर या जागी असते तर ते कधीच असं वागले नसते. आणि जरही मी या जागी असते तरी मी तुमच्याशी किंवा दुसऱ्या कुणाशी कधी असं वागले नसते. मी तुम्हाला इतकं पोट तिडकीने सांगते पण तरी सुद्धा तुम्हाला माझं काही ऐकायचंच नाही. तर आई माझ्या समजावण्याने काहीच आता दुसरा अर्थ नाही हो. आणि ठीक आहे तुम्ही तर ऐश्वर्याला येथे ठेवून घेणार असताल आणि तुम्हाला मी येथून जावं असं वाटत असेल तर आई मी जाते. तुम्ही इतका त्रास करून घेऊ नका. पण जे काही घडतंय ना ते खूप चुकीचं घडतंय हे लक्षात ठेवा आई. तेव्हा आता सुमित्रा खूप रडत असते. तुम्ही तुमच्या मुलाचं ऐकलं तर आता मी माझ्या आईचं ऐकणार. आणि जाताना सारंगला म्हणते की काळजी घ्या तुमच्या खोट्या आजारपणाची. आणि ऐश्वर्याकडे रागाने बघत जानकी तेथून निघून जाते. तेव्हा आता सारंग अगदी आजारी असल्याचं अगदी ऐग करून नाटक करतो. सुमित्रा म्हणते की सारंग आता ऐश्वर्या आली त्यामुळे लवकरात लवकर तू आता बरं व्हायचं. तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग एकमेकाकडे बघून हसतात. तेव्हा आता जानकी रडतच बाहेर येते आणि तेवढ्यात ऋषिकेश आणि सौमित्र येतो. तेव्हा तो जानकीला म्हणतो की जानकी काय झालं, का रडतेस? तेव्हा जानकी रडतच ऋषिकेशला मिठी मारते. ऋषिकेश विचारतो की काय झालं जानकी? तेव्हा जानकी म्हणते की आपली कुणालाच येथे गरज नाही हे मला कळलं. तेव्हा सौमित्र विचारतो की एक मिनिट वहिनी काय झालं ते सांग. सारंग तर ठीक आहे ना? तेव्हा जानकी म्हणते की अहो ते तर ठीकच आहे. आणि त्यांना काय झालं होतं ठीक व्हायला? त्यांना जे हवं होतं शेवटी ते त्यांना मिळालं. आपल्या सगळ्यांना त्यांनी मूर्ख बनवलं. ती ऐश्वर्या आली ना त्यांना भेटायला. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ऐश्वर्या? तर जानकी म्हणते की हो ऋषिकेश. इतक्या वेळ त्यांना शुद्ध येत नव्हती परंतु ऐश्वर्या आल्या आल्या बरोबर त्यांना शुद्ध आली. तर हे ऐकून आता ऋषिकेशला सुद्धा राग येतो. ऋषिकेश म्हणतो की बघितलंस का अरे सौमित्र, हा आपला धाकटा भाऊ आहेस का? अरे याला भाऊ म्हणण्याची सुद्धा लाज वाटते. तेव्हा सौमित्र म्हणतो की खरंच मला ह्या सारंगचा खूप राग येतोय. त्या ऐश्वर्याची येथे येण्याची हिंमतच कशी झाली? आज मात्र तिची काही खेर नाही म्हणून रागाने तो आत जायला निघतो. परंतु जानकी त्याला थांबवते की थांबा भाऊजी, मला कळतंय अहो आपल्या सगळ्यांना वाईट वाटतंय पण काय करणार, आपलेच दात आणि आपलेच हो. ऐश्वर्या येथे आली आहे खरी परंतु तिला आणणाऱ्या आपल्या आईच आहे. ऐकून आता सौमित्र आणि ऋषिकेशला धक्का बसतो. सौमित्र म्हणतो की आई. तेव्हा जानकी म्हणते की हो आईंनीच तिला येथे आणले. वहिनी अगं हे कसं शक्य आहे? तर ऋषिकेश म्हणतो की आईनी जर ठरवलं असेल तर अरे सौमित्र सगळं काही हे शक्य आहे. अरे सौमित्र तुला धक्का बसला असेल परंतु आता मला कोणत्याही गोष्टीचं नवल नाही वाटत रे. त्यामुळे जानकी आता तूच सांग की आता काय करायचं आहे? त्यावर जानकी म्हणते की आईंना असं वाटतं की ऐश्वर्यामुळे सारंग भाऊजी शुद्धीवर आले, ऐश्वर्यामुळे त्यांना बरं वाटणार आहे, त्यामुळे आता आपले येथे थांबून काही गरज नाही. आता ऐश्वर्या आली आहे त्यामुळे आता ती सर्व
काही येते सांभाळेल, आपण आता निघून जाऊया। तेव्हा सौमित्र म्हणतो की ऐश्वर्या सांभाळून घेईल, ती फक्त उद्ध्वस्त करू शकते। मुळात इतक्या प्रयत्नानंतर आता तिला घराच्या बाहेर काढलं होतं, तरी सुद्धा आई तिला इथे का घेऊन आली असती? तिला कळतं का आईने काय केलं ते स्वतःला? तेव्हा आता जानकी म्हणते की अहो किती जरी काही झाले, त्या आई आहेत एका मुलाच्या, त्यामुळे आईला फक्त आपल्या मुलाचा आनंद दिसतो, परंतु सारंग भाऊजी आईच्या भावनांचा फायदा घेतात। तेव्हा सौमित्र म्हणतो की जर तसं असेल तर आईला एकदा नीट समजावं लागेल। त्यावर आता जानकी म्हणते की नाही सौमित्र भाऊजी, कारण आई आता काही समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही आणि मी सुद्धा आता कुणाला समजू शकत नाही, म्हणून जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते। ऋषिकेश आत्ताच्या आत्ता आपण घरी जाऊयात, एक क्षण सुद्धा मला इथे थांबायचं नाही, प्लीज ऋषिकेश, असे बोलून जानकी, ऋषिकेश आणि सौमित्र घरी निघून जातात। नंतर आता डॉक्टर हे सारंगला चेक करतात, सुमित्रा, ऐश्वर्या आणि त्या नर्स तेथेच असतात। तेव्हा आता डॉक्टरांना सुमित्रा विचारते की सारंग आता बरा आहे ना? तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हो, त्यांना येथे आणले तेव्हा खरंच मला खूप काळजी वाटत होती, परंतु आता ते पूर्णपणे बरे आहे आणि ते आता पूर्ण रिकवर झालेले आहे। तर सारंग लगेच उठून बसतो आणि म्हणतो की डॉक्टर, माझ्या आईमुळे मी बरा झालो, कारण माझी आई ऐश्वर्याला घेऊन आली, त्यामुळे खरंच मला बरं वाटलं। हा डॉक्टर लगेच म्हणतात की व्हेरी गुड मिसेस ऐश्वर्या, आता तुम्ही तुमच्या मिस्टरांची काळजी घ्या। तेव्हा आता ऐश्वर्या सुमित्राच्या पुढे पुढे करत असते। तेव्हा सुमित्रा म्हणते की आता आम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकतो का? तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो, तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकतात। आणि हे बघा, ऐश्वर्या मॅडम जर लवकर आल्या असत्या तर एव्हाना ते घरी सुद्धा गेले असते। मी तुम्हाला अगोदरच म्हणत होतं की सारंगच्या मनासारखं होऊन द्या, ते बरे होतील, त्यामुळे तुम्ही यांना येथे घेऊन आलात हे बरं झालं, आता तुम्ही डिस्चार्ज घेऊ शकतात। सुमित्रा म्हणते की हो थँक्यू डॉक्टर। आणि हे बघा, पेशंट बरं झालेला आहे, परंतु कोणताही मानसिक आघात तो सहन करू शकणार नाही, त्यामुळे घरी गेल्यानंतर जरा तुम्ही काळजीच घ्या। सगळे काही पेपर्स तयार करतो। त्यानंतर आता जानकी, ऋषिकेश, सौमित्र बाहेर येतात। तर जानकी रडत म्हणते की ऋषिकेश, आज मला खूप हारल्यासारखं वाटतं, आईंनी असं का केलं असेल? मला माहिती आहे की ऐश्वर्या नाटक करते, आईंनी असं करायला नको होतं। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, तू शांत हो। तेव्हा सौमित्र म्हणतो की हो वहिनी, तू शांत हो, चिडचिड करून काही नाही होणार। जानकी म्हणते की मी शांत कशी राहू, कारण ज्या घाणीला मी घराच्या बाहेर काढलं तीच घाण परत घरामध्ये येते, मग मी कशी शांत राहणार? ती ऐश्वर्या घरात येण्यासाठी सारंग भाऊजीचा पूर्णपणे वापर करते आणि ती जर पुन्हा घरात आली तर आपल्या घराचे तुकडे पाडते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, येथे बोलून काही उपयोग नाही, आपण घरी जाऊन नानांना हे सर्व सांगूयात, तेच आता काहीतरी निर्णय घेतील। म्हणून आता ऋषिकेश त्यांना घरी घेऊन जातो। त्यानंतर आता नर्स सुमित्राला तेथे साईन करायला सांगते। तेव्हा आता ऐश्वर्या येते। ऐश्वर्या विचारते की आई, डिस्चार्जचे पेपर साईन केलेत का? तर सुमित्रा म्हणते की हो। सुमित्रा म्हणते की हो, चल निघूयात। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो निघूयात, परंतु आई, अहो तुमच्या लक्षात आहे ना, तुम्ही एक वचन मला दिलेलं आहे। तेव्हा आता सुमित्रा जेव्हा ऐश्वर्याला भेटायला गेली होती तेव्हा त्या अटीबद्दल आता सुमित्राला आठवते, कारण जेव्हा आता ऐश्वर्या तिला म्हणलेली असते की आई, तुम्ही मला घराच्या बाहेर काढलं होतं, परंतु आता तुमच्या मुलासाठी मी या घरात यावं अशी तुमचीच इच्छा आहे, तर तुम्हाला सारंगची शपथ घेऊन मला एक वचन द्यावं लागेल की तुम्ही तुमच्या पूर्ण मानाने आणि सन्मानाने तुमची सून म्हणून रणदेव्यांच्या घरामध्ये मला परत घेऊन तुम्हाला जावं लागेल, आणि माझी ही अट तुम्हाला मान्य असेल तरच मी तुमच्या सोबत येईल। काय करताल, तुम्हाला ही अट मान्य आहे का? तेव्हा सुमित्रा खाली पाहते तर ऐश्वर्या म्हणते की आई, तुमचा मुलगा तिकडे हॉस्पिटलमध्ये एक एक अगदी श्वास मोजतोय आणि तुम्ही कसला विचार करता, आणि आई, तुम्हाला ही अट मान्य नसेल तर तुम्ही जाऊ शकतात। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या, तू थांब, मला तुझी ही अट मान्य आहे असं म्हणते। तेव्हा आता हे ऐकून सयाजी तर लगेच खुश होतो। तर ऐश्वर्या आईंना म्हणते की अहो असं नाही, तर तुम्हाला सारंगची शपथ घेऊन मला वचन द्यावं लागेल। तेव्हा ऐश्वर्या लगेच आपला हात पुढे करते आणि शेवटी सुमित्राला सारंगसाठी वचन द्यावंच लागतं, म्हणून ती ऐश्वर्याच्या हातात हात ठेवते आणि तिला सारंगची शपथ घेऊन वचन देते। आणि आई, तुमच्या म्हणण्यावर मी येथे आले, तर तुम्हाला आता तुम्ही दिलेला शब्द पाळावाच लागेल। त्यानंतर आता इकडे नानांना घरी आल्यानंतर जानकीने सर्व काही सांगितलेलं असतं। नाना खूपच भडकतात। ऐश्वर्याचं मी कोर्टामध्ये नाव घ्यायला हवं होतं, खरंच माझी खूप मोठी चूक झाली, तेव्हाच मी विचार करायला हवा होता, जर तिला चांगली अद्दल तर घडली असती, परंतु मला एक कळत नाही, ह्या सुमित्राने असं का केलं? सुमित्राने कुठे अक्कल गहाण ठेवली? ऐश्वर्याला हॉस्पिटलमध्ये कशाला घेऊन गेली ही? तेव्हा आता नाना भयंकर चिडतात। तर जानकी म्हणते की नाना, अहो ते प्रकरण जर हॉस्पिटलमध्ये जर मिटणार असतं तर चाललं असतं, परंतु त्या ऐश्वर्याला मी चांगलंच ओळख, मला माहिती आहे की अहो नाना, ती आज हॉस्पिटलमध्ये आली आणि उद्या आपल्या घरापर्यंत यायला ती कमी करणार नाही। आईंनी तिला सारंग भाऊजींना हॉस्पिटलमध्ये भेटण्याची परमिशन दिली आणि तिने जर परत घरात येण्याचा प्रयत्न केला तर, त्यामुळे नाही नाना, हे ऐश्वर्या नावाचं वादळ परत या घरामध्ये
मला नकोय। मी माझ्याकडून प्रयत्न केलेला आहे परंतु आईंनी माझं ऐकलं नाही। परंतु त्या अगोदर माझी एक रिक्वेस्ट आहे, जो काही आता यापुढे निर्णय आहे तो नाना तुम्ही घ्या प्लीज नाना। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो नाना, अंतिम निर्णय शेवटी तुम्हाला घ्यायचा आहे। एकदा ऐश्वर्या नावाचं खरकट आपण बाहेर फेकलेलं आहे, परत ते घरात यायला नको। तेव्हा नाना म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका, मी जिवंत आहे अजून। गेल्या काही महिन्यापासून मी काही बोललो नाही, परंतु आता या घरामध्ये मी सांगेल तेच। तेव्हा आजी लगेच म्हणते की जावई बापू मला काय वाटतं मी तुम्हाला सुचवू का जरा। तेव्हा नाना म्हणतात की हे बघा मला काय वाटतं मी तुम्हाला सांगितलं, यापुढे या घरात मी घेईल तेच निर्णय असेल। आणि लगेच नाना सुमित्राला फोन लावायला सांगतात की तुझ्या आईला विचारते की तेव्हा घरात येणार आहे। तेव्हा लगेच आता सुमित्रा म्हणते की हो मी घरात आले। तेव्हा सर्वजण सुमित्राकडे बघतात, सुमित्रा घरात येते आणि आपला सारंग सुद्धा आलाय असं म्हणते, त्याला डिस्चार्ज मिळालेला आहे। तेव्हा जानकी विचारते की कुठे सारंग भाऊजी। तेव्हा ऐश्वर्या आणि सारंगला बघून आता सर्वांच्या पायाखालची जमीन हादरते, सर्वांना आता भयंकर राग येतो। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की सारंग आतमध्ये ये। तेव्हा सारंग आणि ऐश्वर्या एकमेकांकडे बघतात, आतमध्ये पाऊल टाकायला लागतात। तोच लगेच नाना जोरात ओरडतात की थांब। आता सारंग आणि आता ऐश्वर्या तेथेच थांबतात आणि सारंगला जर घरात यायचं असेल तर ऐश्वर्याला घराच्या बाहेर ठेवून यावं लागेल असे नाना कडक शब्दात म्हणतात। ऐश्वर्याला घेऊन तू या घरामध्ये पाऊल ठेवू शकत नाही। आणि नाना सुमित्राला म्हणतात की काय ग सुमित्रा, हा सडका आंबा आपण एकमताने बाहेर फेकला होता, मग कुणाच्या परवानगीने तू तिला येथे घेऊन आली, तुझी हिम्मतच कशी झाली तिला येथे घेऊन येण्याची, एका शब्दाने तुला नवरा म्हणून मला विचारता आला नाही का। तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो जरा ऐकून घ्या। नाना म्हणतात की मला एकही शब्द ऐकून घ्यायचा नाही, या बाईने मला जिन्यावरून ढकलून दिले, हे सर्व तू विसरली का। त्यामुळे आता मी तुम्हाला शेवटचं सांगतो आणि सारंग तू सुद्धा कान जरा उघडे ठेवून ऐक की ऐश्वर्याची सावली सुद्धा या घरावर पडायला नकोय। तेव्हा सारंग लगेच आता रडण्याचं नाटक करतो आणि आई असं म्हणतो। तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात पाणी येतं। सुमित्रा म्हणते की अहो प्लीज ऐका ना हो। नाना म्हणतात की नाही हा शब्द तुम्हाला कळत नाही का, आणि आता यापुढे मला कुणाचंच काही ऐकून घ्यायचं नाही, या सगळ्याचे अधिकार मी जानकीवर सोपवले होते। त्यामुळे जानकी आता तूच काय आहे तो निर्णय दे, तू दिलेला निर्णय अंतिम असेल। तेव्हा जानकी म्हणते की नाना माझा अजून निर्णय तोच आहे की ऐश्वर्या या घरामध्ये मला नको। तेव्हा नाना म्हणतात की बाद झाला तर मग फैसला। तेव्हा सुमित्रा लगेच म्हणते की नाही जानकी नाही, मला हे अजिबात मान्य नाही, मला जानकीशी बोलायचं आहे आणि ते पण एकट्यात। परंतु नाना जोरात ओरडतात की काय एकटीत बोलायचं तुला। ऋषिकेश सुद्धा म्हणतो की हो जे काही बोलायचं असेल ते सगळ्यांसमोर बोलायचं, ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढण्याचा निर्णय आपल्या सगळ्यांचा होता, आई तुला जे बोलायचं असेल ते तू सगळ्यांसमोर बोल। तेव्हा सुमित्रा म्हणते की आत्ताच नाना म्हणाले जानकी निर्णय घेणार आहे म्हणून, आणि जानकी तू माझ्याबरोबर आज चल, मला तुझ्याशी बोलायचं आहे। तर जानकी म्हणते की आई मित्र आता कुणाचं ऐकत नाही, जानकीचा हात धरते आणि तिला आतमध्ये घेऊन जाते। तेव्हा आतमध्ये आल्यानंतर जानकी सुमित्राला म्हणते की आई तुमचं हे वागणं मला नाही पटलं, तुम्ही का त्या ऐश्वर्याला घरात घेतात, ती कशी आहे आपल्याला माहिती आहे, आपल्या नानांच्या जीवावर सुद्धा ती उठली होती, आई तिने प्रत्येकाला त्रास दिला, एक विषारी साप आहे ती हे लक्षात घ्या, तरी सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा विषाची परीक्षा घ्यायची का। अहो तिची हिम्मतच कशी झाली आपल्या उमऱ्यामध्ये परत येण्याची। आणि हे सगळं सारंग भाऊजींचं नाटक आहे, त्यामुळे कोणत्याच गोष्टीला मी नाही बोलणार। आणि हे बघा आई हे सर्व यांचं नाटक होतं, आपल्या घरामध्ये कायम वस्तू जिथल्या तेथे असतात, परंतु आता मात्र सारंग भाऊजींच्या रूममध्ये तो स्क्रूड्रायव्हर कसा सापडला। आणि जेव्हा ऋषिकेश आणि सौमित्र भाऊजी यांनी दार तोडलं तेव्हाच लगेच कळीक आपोआप खाली गळून पडली। इतकं सगळं त्यांनी डोकं चालवलं, मग हे सारंग भाऊजींचं काम नाही तर ऐश्वर्याचं काम आहे, हा तिचा प्लॅन आहे आणि त्या प्लॅन मध्ये सारंग भाऊजी सुद्धा सामील आहे। तेव्हा आता सुमित्रा फक्त रडत असते। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या आणि सारंग आपल्याला फसवतात, नाटक करतात, हे सर्व मला माहिती आहे। तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये नाना म्हणतात की जिने मला ढकललंस त्या पोरीला तू पुन्हा सन्मानाने आत घरात आणलं, शेवटी माझा मान आणि मुलाचा आनंद याच्यात तू मुलाची निवड केली, तुझ्यातील आई जिंकली परंतु बायको सपशेल हरली, आणि आता हे बघ तू तिला घरामध्ये घेऊन किती मोठी चूक केली, ही चूक तुला लवकरच कळेल। म्हणून नानांची खूप अशी चिडचिड होत असते। तेव्हा आता सुमित्रा आणि जानकीचा जो काही प्लॅन ठरलेला आहे तर जानकी सुमित्राला म्हणते की जे काही ठरलेलं आहे तेच आपण करायचं। ऐश्वर्या चलाक आहे, नाहीतर तिला लवकरच कळेल की आपण दोघी मिळून तिला सारंग भाऊजींच्या आयुष्यातून दूर करण्याचा प्रयत्न करतोय। तेव्हा आता ह्या दोघींचा हा प्लॅन झालेला असतो। तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद। ऐश्वर्या म्हणते की आवाज खाली कर।